नमस्कार मैत्रिणींनो, मी विद्या माझ्या यूट्यूब चॅनेलवर तुमच्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते. तर थंबनेलवरून तुम्हाला कळालंच असेल की आजचा व्हिडिओचा विषय काय आहे. तर प्रत्येक गृहिणीने हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि तुमचं मत मला कमेंट करून सांगा. आजचा विषय प्रत्येक गृहिणीसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि मला तुमचं मत पुन्हा एकदा कमेंट करून सांगा. तर आपण रोज घरं, मूल, नवरा, स्वयंपाक, साफसफाई, पाहुणेरावळे आले गेले सगळ्यांची काळजी घेतो. पण या सगळ्यात एक गोष्ट आणि एक व्यक्ती मात्र मागे राहते आणि ती म्हणजे आपण स्वतः. तर आज मी तुम्हाला कोणताही उपदेश करणार नाही, फक्त मला जे वाटतं आणि जे मी अनुभवते ते मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत प्रत्येक गृहिणीचं काम कधीच संपत नाही. घरातल्या प्रत्येकाची आवड-निवड लक्षात ठेवायची, त्यांना वेळेवर जेवण बनवायचं, वेळेवर जेवायला द्यायचं, मुलांचा अभ्यास घ्यायचा, घराची जबाबदारी सांभाळायची. हे सगळं करताना दिवस कसा संपतो तेही त्यांना कळत नाही. पण एक प्रश्न आपण स्वतःला कधी विचारतो का? आज मी स्वतःसाठी 10 मिनिट तरी दिली का? अनेकदा उत्तर नाही असंच असतं. आपण जर विचारलं तर काय केलं, 10 मिनिटं दिली का? तर ते असंच सांगतं, मला वेळ नाही भेटला, माझ्या लक्षात नाही राहिलं. म्हणून आपल्याला असं वाटतं की स्वतःसाठी वेळ काढणं म्हणजे स्वार्थीपणा, पण खरं तर तसं नाही. जसं मोबाईल चार्ज केला नाही तर तो बंद पडतो, तसंच आपणही आहोत. आपल्याही मनाला आणि शरीराला थोडा आराम आणि आनंद हवाच असतो ना. स्वतःसाठी वेळ म्हणजे तासन तास बाहेर फिरणं किंवा मोठा खर्च करणं नाही. फक्त 10-15 मिनिटं शांत बसायचं, आवडतं गाणं ऐकायचं, एखादं पुस्तक वाचायचं, चहा निवांत प्यायचा, थोड्या गप्पा मारायच्या, थोडं चालणं किंवा फिरणं किंवा आपल्या आवडीची एखादी गोष्ट करायची. एवढंच पुरेसं असतं एका गृहिणीसाठी. जेव्हा आपण आनंदी असतो ना, तेव्हा आपल्या घरातलं वातावरणही आनंदी राहतं. मुलांशी आपण शांतपणे बोलतो, आपली चिडचिड होत नाही, घरच्यांसोबत हसतो आणि कामाचा ताणही थोडा कमी जाणवतो. म्हणून मला असं वाटतं की गृहिणी ही घराचा कणा असते, पण त्या कण्याची काळजी घेणंही तितकंच गरजेचं आहे ना. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष द्यायचं, वेळेवर जेवायचं, पुरेशी झोप घ्यायची, थोडा व्यायाम करायचा, नियमित पाणी प्यायचं, आपल्याला ज्या गोष्टी आवडतात त्या करायच्या. या छोट्या छोट्या सवयींना आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवून आणतात पुढे गेल्यानंतर. आणि आपल्यापैकी अनेक जणी म्हणतात की माझ्याकडे वेळच नाही, मला खूप काम असतं, माझं खूप बिझी शेड्यूल असतं. पण दिवसातून फक्त 10 मिनिट आपण स्वतःसाठी ठेवली तर हळूहळू त्याचा चांगला परिणाम दिसू लागतो ना. म्हणून लक्षात ठेवा, तुम्ही फक्त कोणाची आई, पत्नी किंवा सून नाही, तुमचं स्वतःचंही एक वेगळं व्यक्तिमत्व आहे आणि त्या व्यक्तिमत्वाची काळजी घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे ना. म्हणून आजपासून एक छोटा संकल्प करूया, रोज स्वतःसाठी किमान 10 मिनिटं काढूया आणि त्या वेळेत आपल्याला जे आवडेल तेच करायचं. कोणाशी तुलना करायची नाही, कोणताही ताण नको, तणाव नको, कोणाशी बरोबरी पण करायची नाही. फक्त स्वतःसोबत थोडा वेळ काढायचा. म्हणून मला खात्री आहे की हा छोटा बदल आहे ना, आपल्या आयुष्यात खूप मोठा फरक घडवून आणू शकतो. आणि जर तुम्हाला हा विषय कसा वाटला ते नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि तुम्ही स्वतःसाठी वेळ काढता का? आणि जर काढत असाल आणि त्या वेळेमध्ये काय करता? मला तुमचे अनुभव वाचायला नक्की आवडतील. आणि जर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा. तुमच्या ओळखीच्या मैत्रिणीसोबत, गृहिणीसोबत, आईसोबत, मैत्रिणीसोबत शेअर करा. आणि अशाच विषयांवरचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्या चॅनलवरती मी माझं डेली लाईफस्टाईल, डेली ब्लॉगिंग सगळं शेअर करत असते. ते सर्व बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. भेटूया पुन्हा एकदा अशाच एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत बाय.